ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। विधानसभेत मुख्यमंत्री बोलतात, थेट जाऊया। तुम्हाला गेल्या 10 वर्षात केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेता बनता नाही आलं, एवढे आकडे नाही आले। आता सुदैवाने आता आलं आणि म्हणून कशाला म्हणून मी आशिष शेलारजी सांगतो, एक मिनिट आशिषजी असं नाही, बरोबर नाही, थांबा। नाही मला वाटतं मुख्यमंत्री महोदय उत्तर द्यायला सक्षम आहेत, आपण मध्ये बोलू नका। आणि दुसरं आता मी नाव घेत नाही, दुसरं आपण मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये, राजस्थानमध्ये म्हणाले जयंतराव निवडणुकीच्या वेळेस तुम्ही नाही, तिकडचे लोक ते म्हणाले आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू। जयंतराव 160 लोकांनी आत्महत्या केल्या, कर्जमुक्त होणार म्हणून वाट बघून। त्याचबरोबर कर्नाटकमध्ये खोटी आश्वासनं दिली, आम्ही हे देणार ते देणार, नंतर जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे, आमच्याकडे आर्थिक तेवढी तरतूद नाही। हे खरं आहे की नाही? केंद्राने द्यावं म्हणजे केंद्राकडे मागावं, मग तुम्ही खोटी आश्वासनं द्यायची आणि केंद्राकडे पैसे मागायचे, असं कसं काय होऊ शकतं? आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला जे मोदीजींनी 10 वर्षामध्ये गेल्या काम केलं, ठीक आहे, तुम्ही खोटं फसवून खोटी आश्वासनं देऊन तुमचे काही नंबर वाढवले, परंतु देशातल्या जनतेने ठरवलंय की बाबा मोदी प्रधानमंत्री झालेच पाहिजेत, एवढे आकडे तर त्यांना दिलेच पाहिजेत, ते दिले त्यांनी। आणि म्हणून येत्या 5 वर्षात पुढच्या मी आपल्याला सांगतो, हा देश 11व्या नंबरवरून 5व्या नंबरवर जो आला तो 3ऱ्या नंबरवर आल्याशिवाय राहणार। $5 ट्रिलियन इकॉनॉमी आज करण्याचं जे स्वप्न आहे देशाचं, पृथ्वीराज बाबा आपलं $1 ट्रिलियन महाराष्ट्राचं आहे, ते आपण अचीव करणार आहे। दुसरी गोष्ट मला सांगा, तुम्ही प्रधानमंत्री मोदीजी हा विषय डोक्यातून बाजूला काढा, चला आता बघा देशाचा प्रधानमंत्री काढलाय तरी जाऊ शकत नाही ना, अरे काढला तरी जाऊ शकत नाही, कारण त्यांचं कर्तृत्व तेवढं आहे। आणि बघा तुम्हाला सांगतो आज पूर्वी भारत पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर ऐका, अरे बस काय आता तुम्ही वाढवलं नाही हे सगळं। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, जेव्हा पाकिस्तान आपल्या सीमेवर हल्ला करायचा तेव्हा आपले प्रधानमंत्री विनोद जाऊन सांगायचे की बघा काय चाललंय, कसं चाललंय, हे थांबवा। आता प्रधानमंत्री काय म्हणतात, पाकिस्तानने जर असं केलं ते घर में घुस के मारूंगा। नाही तुम्ही बसा, ऐका। आणि म्हणून मी एकच सांगतो, देशाची आर्थिक हो घेतो ना, बसा अरे देशाला आर्थिक महासत्ता। बरं मला सांगा, कुठल्या प्रधानमंत्र्यांनी असं काम केलं होतं जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललं होतं? ऐका याच्यामध्ये बाबा ऐका तेव्हा ऐका बसा पुढचं सांगतो खाली बसा, त्यांचं होऊ दे ना, सांगतो अरे पुढचं सांगतो ना, अरे पुढचं येणं बसवा, खाली बसवा। जेव्हा आपल्या देशातली मुलं तिकडे अडकली होती तेव्हा या भारतीयांच्या
पालकांनी त्यांना विनंती केली तेव्हा आपल्या प्रधानमंत्र्यांनी 2 तास युद्ध थांबवलं. अरे बाबा इथं हात लावून सांगा